मोठे होत आहोत आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष माझ्या कुटुंबातले आणि माझ्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत सर्वांना माझं जय भीम. पल्लवी मॅडमने ज्या पद्धतीने म्हटलं, मी कधी UPSCची कधी स्वप्नात नव्हतं पाहिलं आणि माझ्या डोक्यात फक्त लॉ करण्याचा एक फार मोठा उद्देश होता. कारण घरच्या लोकांनी सांगितलं होतं की शिकायचं तर बाबासाहेबांसारखं शिक. बाबासाहेब म्हणजे वकील, तुला व्हायचं तर चांगला वकील हो. ही एक घरच्यांकडून कानमंत्र घेतला आणि वकिली करण्यासाठी बुलढाण्यावरून घरून पळून आलो आणि नागपूरला ऍडमिशन घेतलं दिशाभूमीमध्ये. ह्या लॉ झाल्याच्या नंतर लॉ चालू असताना जे माझ्या आयुष्यामध्ये जे अनुभव आले ते म्हणजे मी मरेपर्यंत त्या गोष्टी मला विकासासाठी माझ्या व्यक्तिमत्वाला सुधारवण्यासाठी एक कणकण माझ्या कामात पडेल असे अनुभव मला ह्या 3 वर्षामध्ये 2004 ते 2007 मध्ये आले. आणि MPSC कडे वळण्याचा माझा लॉ झाल्याच्या नंतरचा विचार होता. मात्र LLB झाल्याच्या नंतर माझ्यावर जबाबदाऱ्या जास्त वाढल्या होत्या. 2007 ला मी प्रत्यक्षात वकिलीला सुरुवात केली आणि जोमातच सुरुवात केली. मला नॅचरली समाजामध्ये आपल्या ब्राह्मण सोडून आपल्या समाजामध्ये एक मोठा एक दोष आहे, वकिलाला बायको मिळत नाही आणि वकील मुलीला नवरा मिळत नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं भान डोक्यामध्ये होतच आणि स्टार्टिंगला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे केलं माझ्या डोक्यामध्ये होतं. तर 2009 ला माझं लॉ LLM झालं आणि 2010 ला मी लग्न केलं. माझी क्लासमेट इथं उपस्थित आहे, अमिता कोल्हावळे, आणि आम्ही दोघांनी आमच्या जीवनाचं एक चाकोरी ठरवून घेतली. सांडपाण्यासारखं वाहण्यापेक्षा चाकोरीबद्ध तर आपण जीवन कसं जगायचं हे आम्ही तिथून सुरुवात केली दोघांनी मिळून. म्हणजे माझं मी जे आज MPSC झालो असेल तर मी केवळ माझ्यामुळे नव्हे, मी माझ्या आई वडिलांमुळे प्रेरणा घेतली, माझी सासू सासऱ्यांमुळे प्रेरणा घेतली आणि माझ्या बायकोचं तर अगदी टाइम ऑफ टाइम, बिकॉज शी इज व्हेरी ब्रिलियंट, शी वॉज टॉपर इन LLM. तिला युनिव्हर्सिटीचा सर्व म्हणजे त्या 2009 पर्यंतच्या सर्वात जास्त मार्क्स असलेली ती विद्यार्थी होती. मी तिचं गाईड घेतलं. खरं तर माझा माणूस पण दूर ठेवून मी माझ्या बायकोचं गायडन्स घेतलं. व्हेरी ब्रिलियंट, माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. जेव्हा नागपूरमध्ये लग्न झाल्याच्या नंतर आम्ही भाड्याने राहिलो तर आजूबाजूचे लोक म्हणत होते हे असं कसं नवीन कपल, लग्न झालेले 2 वाजतापर्यंत लाईट सुरू. आम्ही अभ्यास करायचो. आम्ही ठरवून घेतलेलं होतं की पहिल्यांदा आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था करायची, त्याच्यानंतर सर्व गोष्टी. तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की पहिलं तू JMC किंवा MPSCची तयारी कर. त्यानुसार माझी बायको पहिल्यांदा 2014 ला तिने एक परीक्षा उत्तीर्ण केली. ती आता लीगल ॲडवायझर आहे महिला बाल कल्याण. 2014च्या नंतर तिने म्हटलं की आता तू सांभाळ, मी घर सांभाळतो, तू आता तयारी. 2014 ला मित्र मी तयारी केली, तयारीला सुरुवात केली. 2015 ला प्री पास झालो, मेन म्हणजे नापास झालो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. मी UPSC नाही, मी फक्त ज्युडिशरीच्या बाबतीत बोलणार. 2015 ला मी नापास झाल्यानंतर 2016 ला मी परत त्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. प्री पास झालो, मेन पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. ती माझ्या आयुष्यातली पहिली इंटरव्ह्यू असावी असेल आहे. त्यामध्ये मला असा अनुभव आला की जेव्हा जस्टिस सुंदरबल दोटा आणि एक पटेल नावाचे व्यक्ती होते MPSCचे, तर त्यांनी ज्या पद्धतीने माझी इंटरव्ह्यू घेतली ते म्हणे, मिस्टर शांताराम, यू हॅव डन युअर LLB and since 2007 you are practicing as a lawyer, you have completed your LLM in criminal law. Which question we should ask? म्हणजे तुम्ही
कॉन्स्टिट्यूशन मध्ये विचारू की कोणत्या क्रिमिनल तुमच्या क्षेत्रामध्ये विचारू, तर मी त्यांना म्हटलं सर मला कॉन्स्टिट्यूशन मध्ये विचार. म्हणजे का? म्हटलं सर कॉन्स्टिट्यूशन मध्ये मला जास्त स्वारस्य आहे क्रिमिनल लॉ पेक्षा, पण तुमची मास्टरी त्यामध्ये आहे. ठीक आहे म्हणे, मी तुम्हाला आता कॉन्स्टिट्यूशनवर विचारणार नाही. ट्विस्ट. त्यांनी म्हटलं मला की तुला कोणत्या सब्जेक्ट मध्ये प्रश्न विचार, कॉन्स्टिट्यूशन की तुझा क्रिमिनल लॉ? मी म्हटलं सर माझा कॉन्स्टिट्यूशन. तो म्हणजे ठीक आहे, नाउ वी विल आस्क द क्वेश्चन रादर कॉन्स्टिट्यूशन वी विल आस्क अनदर क्वेश्चन. नेमकं महाराष्ट्रामध्ये कसाबची फाशी झाली होती नागपूरमध्ये. हे लोक विद्वान कसे असतात, मी वकील तेही वकील, जज किंवा ते माणसाला ट्विस्ट कसे करतात हे फक्त मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. त्यांनी विचारलं की व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग इरॅडिकेशन ऑफ कॅपिटल पनिशमेंट. क्रिमिनल लॉ आहे भारतामध्ये, फाशीची शिक्षा ही संपली पाहिजे, तुम्हाला वाटते का? तर माझ्या डोक्यामध्ये मी एलएलएम मध्ये शिकत असताना होतं एक बॅन्थमची जेरेमी बॅन्थमची थेरी होती की बाबा लॉ इज मेड फॉर द मॅन, मॅन इज नॉट मेड फॉर द लॉ. जर माणसाला फाशीच जर दिली गेली तर त्याला त्या कायद्याचा अर्थ काय, माणूस नसेल तर कायदा असून फायदा काय? म्हटलं सर देयर शुड नॉट बी अ कॅपिटल पनिशमेंट बिकॉज दॅट इज व्हेरी व्हेरी इनह्युमन. मग ते म्हणाले व्हॉट अबाउट द टेररिस्ट? रिसेंटली देयर वॉज अ कॅपिटल पनिशमेंट एक्झिक्युटेड इन नागपूर. म्हटलं सर टेररिस्ट जर असेल तरी ते टेररिस्ट जो लोक असतात ते त्यांच्यावर करविता दुसरा व्यक्ती असतो, त्यांच्यावर कंट्रोलिंग वेगळ्या माणसाचं असते. त्यामुळे ते फक्त एक्झिक्यूट करता माझ्या अल्लाने सांगितलं, माझ्या कोण्या आकाने सांगितलं म्हणून तो त्या ठिकाणी मरण्यास स्लीपर सेल होण्यास तयार होतो. इंटेन्शनली तो व्यक्ती तिथं हजर नसतो, त्या व्यक्तीने तसं करण्याची इच्छा नसते, त्याच्यावर पगडा केलेला असतो. मग म्हणे ठीक आहे आका, मी म्हटलं मग आकाला द्यायला पाहिजे कशी, ज्यांना शिकवणार त्यांना द्यायला पाहिजे. मिस्टर on one hand you are saying that the capital punishment should be eradicated from the India, and on another side you are saying that the aka should be hanged. या ठिकाणी मला त्यांनी केलं ट्विस्ट. मॅडमच्या त्या इंटरव्ह्यूला मॅडम सुद्धा होत्या. 378 पैकी त्या पॅनलला सुंदरबन दोटा मॅडमचं पॅनल आणि एक मोरे साहेबांचं पॅनल. तर माझं दुर्दैव असं की मी मोरे साहेबांच्या पॅनलला नाही गेलो. माझा पहिलाच नंबर होता सुंदरबन दोटा. त्या पॅनलला फक्त 28 लोकांना पास केलं. 378 पैकी फक्त 28 लोकांना पास केलं, त्यापैकी मी येतो. मात्र 131 वर क्लोज झाले, 130 मार्क्स मला होते, त्यामुळे माझा त्यामध्ये नंबर लागला नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, आपण एवढा म्हणजे महाराष्ट्रभरच्या गोष्टी करतोय, मात्र महाराष्ट्रामध्ये ज्युडिशरीमध्ये आरक्षण नाही. आपल्याला लंगडा फुटका बहिरा असो, कोणी असो, महिला असो, त्या माणसाला एकाच रेषेमध्ये धावावं लागतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगतो की युपीएससीला तरी सर्टन सिलेबस आहे. डिस्ट्रिक्ट जजची परीक्षा भारतामध्ये अशी आहे की त्या परीक्षेला सिलेबस नाही. आणि मी ह्या एबीपी साठी का